तर मित्रांनो, हा शेतकरी जो शेतीमध्ये कष्ट करतो हे कुणालाच नाही कळायचं, पण ते वडिलोपार्जित कष्ट केलेले आहेत ना, म्हणून आपण ते कष्ट करायचं नाही, असं उघड्यावर ठेवायचं. असं ओसाड बरेच जणांनी ठेवलेले आहेत, तुम्हाला बघायला मिळेल. पण आपण ते कष्ट करायचे का? आपल्या हातापायात ताकद आहे ना, बळ आहे, तोपर्यंत शेती सोडायची नाही. करा मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो, तुम्हीही कष्ट करा असेच. मी करतो नाही कष्ट, तसे तुम्ही पण करा. तर मित्रांनो, शेतीविषयक तुम्हाला मी माहिती देणार आहे. शेती कशी करतात. पहिल्यांदा आपण माणसं वगैरे करून कौल म्हणून तोडतो झाडांचा पालापाचोळा आणि जमा करतो ना, ते पालापाचोळा काजू बिजूंच्या इथलं जमा करतो, तो शेतामध्ये आणून टाकायचं. नंतर ते संपूर्ण आहे ना, गवत वगैरे असं करून ते जाळून त्याची मशागत करतो. मशागत केल्यानंतर त्याच्यावरती आपण काय करतो, नांगर फिरवणी करून जी पेरणी करतो आपण. पेरणी केल्यानंतर त्याला रोप येतं. रोप आल्यानंतर जरा रोप एवढं असं झालं ना मोठं, की त्यानंतर आपण लावणीला सुरू करतो. लावणी सुरू करण्यापूर्वी आपण काय करतो, फोड करून ठेवतो शेताची. नंतर आपण बेर करतो. बेर केल्यानंतर चिखल पाडतो. चिखल पाडल्यानंतर लावणीला सुरुवात करतो आपण. लावणीला सुरुवात झाल्यानंतर आपण आवनामध्ये बसतो ना, ते मूठ वगैरे काढतो ना आपण, ते ते मूठ काढायचे आणि बाजूला ठेवायचे. बाजूला ठेवल्यानंतर त्या ठिकाणी पण ते ज्या ठिकाणी आपण मूठ काढतो ना भाजवून केलेले, तिथे पण आहे ना फोड करायला लागते. फोड केल्यानंतर त्याला तास करायचा. तास केल्यानंतर त्या चिखल पडल्यानंतर तिथे पण लावणी करायला लागते आपल्याला. आणि काही ठिकाणी असं असतं की उताडा म्हणतात, की अर्धा भात काढतात, अर्धा भात ठेवतात आतमध्ये, म्हणजे मूठ काढतो आपण त्याला, त्या अर्धा भात काय ठेवतो. काही ठिकाणी उताळा ठेवत पण नाही, संपूर्ण भात काढतात. त्याला अशी भात शेती करतो आम्ही. आणि नंतर गणपतीच्या आधी आहे ना, जरा आतमध्ये तण म्हणजे गवत जो होतो ना, तो काढावं लागतं. कारण काय, त्याची वाढ होत नाही भाताची, संपूर्ण गवत खाऊन टाकतो, म्हणून ते गवत काढणं गरजेचं असतं. तर मित्रांनो, बेंडणी काढल्यानंतर आपण तेव्हा खत मारतो. खत मारल्यानंतर काही दिवसांनी आपण त्यांना वरती वाढ झाल्यानंतर त्याला लोंबी येते. लोंबी आल्यानंतर पीक तयार झाल्यानंतर आपण त्याला कापणी करतो. कापणी केल्यानंतर झोडणी मळणी करतो. आपण घरामध्ये घेऊन जातो, ओझे बांधून असे घरामध्ये येतो, मळणी काढतो. मळणी काढल्यानंतर ते धान्य पिकतं, ते आपण गोणीमध्ये भरून घरी ठेवतो. ते आपल्याला बरे 6 महिने की 7 महिने पुरेल इतकं तरी होतं. वर्षभर तर नाही पुरत तितकं धान्य. मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे कमेंट्स करा आणि आम्हाला कळवा.